गेले काही दिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने कानावर येत आहेत। कलकत्ता, बदलापूर यानंतर सुसंस्कृत शांत अशा रत्नागिरीत ही नुकतीच घटना घडली। या पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाराचा निषेध आणि जनजागृती यासाठी आरास एज्युकेशन अँड करिअर अकॅडमी यांच्यातर्फे पथनाट्य सादरीकरण करण्यात आले। लैंगिकता म्हणजे काय याचा अर्थही कळत नाही। अशा मुलींवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा आम्ही काय बोलणार? मणिपूर सारख्या एका राज्यात ज्या वेळेला महिलांची लग्न काढली जाते ना त्यावेळेला वाटतं कुठेतरी चुकतंय। एक आई बाळाला 9 महिने आतोनात यातना कष्ट करून जन्म देते आणि तेच बाळ मोठे झाल्यावर ज्या वेळेला ते फक्त वाहून अशी होता हा प्रश्न नाही सुटायचा। अकादमीच्या विद्यार्थिनींनी याद्वारे मुलींचा, महिलांचा घुसमटणारा श्वास आणि समाजात मोकळेपणाने जगण्याची त्यांची इच्छा यावर प्रकाश टाकला। समाजातील ही काळी बाजू दाखवतानाच याच समाजात या प्रवृत्ती विरोधी लढण्यासाठी मुली या सर्वांनाच बदलत्या काळात स्वयंसंरक्षण किती गरजेचे आहे आणि त्याचा वापर कसा करता येतो हे दाखवणारा डेमो SRK तायक्वांदो क्लब यांच्या खेळाडूंनी यावेळी दाखवला। मारुती मंदिर येथे या कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी याचं सादरीकरण करण्यात आलं। दिवसभरात ST स्टँड आणि मांडवी या ठिकाणी याच कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे। तुझ्या जॉबसाठी तुझी मम्मी पण छान असेल ना? मस्तच ना? मुलगी रस्त्यावरची सुरक्षित नाही, मुलगी कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाही, मुलगी शाळेत सुरक्षित नाही। पण हे दृश्य बघून आपण काय म्हणणार? मुलगी देवाच्या दारात सुद्धा सुरक्षित नाही। ज्या लोकांना देवाची पूजा करण्याचं पवित्र काम दिलं होतं असं नराधमाने हे कृत्य केलं, मग आपण देवाकडे तरी न्याय कसा मागायचा? टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।